अमृत काल की इससे बेहतर शुरुआत नहीं हो सकती है। सिर्फ 3 साल के भीतर जल जीवन मिशन के तहत 7 करोड़ ग्रामीण परिवारों को पाइप के पानी की सुविधा से जोड़ा गया है। पाण्याच्या शोधात गेलेल्या पोटच्या लेकीला जीवानिशी गमावण्याची वेळ एका कुटुंबावर आली। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या काठोडा गावात हा धक्कादायक असा प्रकार घडला। बातमी राज्यातल्या भीषण पाणी टंचाईची। अकोल्यामध्ये चक्क पाणी चोरी होऊ नये म्हणून कुलूप लावण्याची वेळ आली आहे। तिकडे जळगावमध्ये पाणी आहे, मात्र या पाण्यामुळेच किडनीचे आजार झाल्याचे रुग्ण दिसून आलेत। एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट ओढवलंय। विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ लोकांवर आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळ आणि संध्याकाळ पाणी भरणं एवढंच या गावातील ग्रामस्थ महिलांना काम आहे। उदगीर तालुक्यातील बहुतांश तांडावाड्यावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अमरावतीमध्ये 70 गावात पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली। मेळघाटात पाणी टंचाईची तीव्र समस्या, विहिरींनी देखील तळ गाठलाय। नाशिकच्या पेठ तालुक्यामध्ये दुष्काळाची भीषणता पाहायला मिळत आहे। गोडबर पाण्यासाठी महिलांना अक्षरशः जीवाची बाजी लावावी लागते। परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील 8 गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे। अमरावतीमध्ये सुद्धा पाणी आहे। मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट। पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 28% पाणीसाठा आहे। इगतपुरी तालुक्यातल्या आवळखेड ग्रामपंचायत हद्दीतला हा भाग। शाळकरी मुली, महिला पाण्यासाठी ही अशी कसरत करताना दिसतात। एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाणी अर्ध्या महाराष्ट्रात आता टँकरनं पाणी पुरवठा संपूर्ण मे महिना जायचा आहे, अर्धा एप्रिल महिना आणि त्याचबरोबर जून महिना सुद्धा जवळपास अर्धा जाईल। तोपर्यंत ही पाणी टंचाई कशी सहन होणार, संपूर्ण जनता कशी सहन करणार।